तर पुण्यामध्ये बालगंधर्व चौकामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन आहे। मोठ्या संख्येने तरुण हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। एकीकडे दिल्लीमध्ये तरुणांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये देखील छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। तर पुण्यामध्ये देखील हे तरुणांचं आंदोलन कॉकरोच जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये कॉकरोच जनता पार्टी यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी या क्षणाला या आंदोलनामधून जोडले गेलेले आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे, काय तरुणांच्या मागण्या आहेत? दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे तशाच पद्धतीचं आंदोलन हे पुण्यामध्ये सुरू आहे। सविस्तर तेजस, आपण बघू शकतोय की बालगंधर्व चौकामध्ये आता आपण बघतोय कॉकरोच जनता पार्टीचे सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडनं स्वाक्षरी मोहीम राबवली जाते आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने सीजेपीचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। स्वाक्षरी मोहीम त्यांच्याकडनं राबवली जात आहे। हातामध्ये फलक धरलेले आहेत, वेगवेगळे फलकांवरती मजकूर त्या ठिकाणी टाकलेला आहे। सायलेन्स इज नॉट द आन्सर, स्टँड विथ दी सोनम वांगचुक, असे वेगवेगळे फलक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हातामध्ये धरलेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधायचा प्रयत्न करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण बघू शकतोय की पोलिसांमध्ये आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण मागाशी निर्माण झाले होते। घोषणाबाजी या ठिकाणी देऊ नका असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते आणि आता काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकी काय भूमिका आहे, तुम्ही काय मागण्या घेऊन मला ऐकायला येत नाही। मोहीमची राबवताय, काय तुमच्या मागण्यात काय नाही? माझं मागणं आहे, हा माझ्या भावाचा मुलगा है, मैं हिंदीत बोलते, ये मेरे भाई का बेटा है। हम तो निकल गए, ठीक है, हम तो पढ़ लिए, इनके फ्यूचर का क्या? हम इनके फ्यूचर के लिए आए हैं, हमारे कल की जनरेशन के लिए आए हैं। हम आज का सोच रहे हैं, हम कल का नहीं सोच रहे। सो हमारा पूरा ये पॉइंट है कि हम वी आर नॉट इनविजिबल, ठीक है, वी आर स्टैंडिंग हियर टू से दैट वी आर विजिबल। हमको देखो, सोनम वांगचुक को उठा के ले जाया गया है और इस तरह बिहेव कर रहे हैं जैसे हम एग्जिस्ट नहीं करते। हम एग्जिस्ट करते हैं। प्लीज मेक श्योर दैट यू मेक सम चेंज और प्लीज रिजाइन करो। थैंक यू। अजून काय कार्यकर्ते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। गेल्या 20 दिवसापासून तुम्ही पाहिलं सोनम वांगचुक सर हे अमरण उपोषणावर बसले होते, तरी सरकारने साधा संवादही साधला नाही। अशा या सरकारचा मी पहिलं तर जाहीर निषेध व्यक्त करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर हे जी आग आहे ही आग अजून भडकत राहील। जोपर्यंत ते राजीनामा देत नाही, अकाउंटेबिलिटी ते स्वीकारत नाही सरकार, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। तुम्ही नाही, आमच्यामध्ये काय झालेलं नाही। पोलीस आम्हाला सहकार्य करतायत, आम्ही पोलिसांना सहकार्य करतोय, पण आमची एकच मागणी आहे, काल परवा जे लोकशाहीची हत्या झाली, जे पांढऱ्या कपड्यामधून लोकशाहीची अंत्ययात्रा निघाली, हे ह्या देशाला मान्य नाही आणि या देशातल्या तरुण पिढीला मान्य नाहीये। त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा लवकरात लवकर घ्या हे मोदी साहेबांना विनंती आहेत, कारण देशातली जनता बघतीये आणि तरुण पिढी सुद्धा बघत आहे। जर ही अशीच लोकशाहीची हत्या होत असेल तर तरुणांना रस्त्यावरती यायला वेळ लागणार नाहीये। पुढचा पावित्र्य काय असणार? आमचं म्हणणं आम्ही शांततामय मार्गाने या ठिकाणी करतोय, सह्यांची मोहीम राबवतोय, त्याला पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं, ते करत आहेत। आमचं म्हणणं आहे की युवकांच्या भावना तीव्र आहेत, ते लक्षात घ्यावं। एखादी भारत माता की घोषणा दिली, एखादी इन्कलाब की घोषणा दिली, काय आभाळ कोसळणार आहे का? तुम्हाला एवढं जर पडले तर ज्यांनी पेपर फोडले त्यांना तुम्ही नाही पकडू शकले, ज्यांनी पेपर फोडले त्यांना तुम्ही नाही जबाबदार धरू शकले, त्यांना जबाबदार धरायला पाहिजे। हा प्रश्न केवढा मोठा आहे हे सरकारने समजून घ्यायला पाहिजे। या देशातल्या 22 करोड युवकांच्या अपेक्षांचा प्रश्न आहे। नीटला किती मुलं बसतात, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। तुम्ही जर त्यांच्याकडे असं दुर्लक्ष करत असाल आणि इथं म्हटलं की घोषणा देऊ नका, एखादा मुलगा देतो ना घोषणा, पण बाय अँड लार्ज या ठिकाणी विद्यार्थी कोऑपरेट करतायत, शांततामय मार्गाने या ठिकाणी सह्या करतायत। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने
कंट्रोल करण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये ते आम्हाला cooperate करण्याचं भारत माता की जय आणि इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा काय देशद्रोही घोषणा आहे का? भारत माता की जय घोषणा दिली म्हणून जर तुम्ही विद्यार्थ्यांना डिटेन करणार असाल, त्यांचा आवाज दाबणार असाल, तर मला वाटतं ह्या देशात हुकुमशाही आली आणि दुसरं स्वातंत्र्य युद्ध लढाईची वेळ आली आहे. आज तुम्ही पाहू शकता हे सर्व जाती धर्मातले तरुण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे जमलेत. कशासाठी जमलेत? तर त्या मुर्दार धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला पाहिजे. 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. सोनम वांगचुक सर 22 दिवसापासून तिथं उपोषणाला बसले, त्यांचं दखल कुणी घेत नाही आणि जबरदस्तीने त्यांचं तुम्ही संविधानिक उपोषण तुम्ही हे दडपशाही पद्धतीने संपवताय. हे चालणार नाही. आज संपूर्ण पुणे रस्त्यावर उतरलंय आणि पुण्यातून ठिणगी पडलेली आहे. तुम्हाला माघार घ्यावे लागेल, नाहीतर ही ठिणगी संपूर्ण देशभर पसरेल. आणि या सरकारला आमदार खासदार फोडायला वेळ आहे, पण वांगचुक सरांकडे प्रतिनिधित्व पाठवा, त्यांच्याकडे वेळ नाहीये. तर त्या तेजस आपण बघू शकतोय की तरुणांच्या भावना तीव्र अगदी. आहेत. पुण्यातल्या या बालगंधर्व चौकामध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडनं तीव्र असे मोहीम राबवली जाते. स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी राबवली जाते. तेजस, अगदी धन्यवाद जयकुमार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तर पुण्यामधली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये बालगंधर्व चौकामध्ये काँग्रेस जनता पार्टीचं हे आंदोलन आपण पाहतोय. तरुण मोठ्या संख्येनं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.